करायचा। वनसंपदेचे रक्षण आणि अवैध वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी नाशिक वन विभागाच्या दक्षता पथकाने सटाणा आणि मालेगाव परिसरात 2 स्वतंत्र कारवाया करत सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवायांमुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर लाकूड तस्करीचे गंभीर चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे। सटाणा शहरातील एका सॉ मिलमध्ये आंबा प्रजातीच्या लाकडाची विनापरवानगी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच दक्षता पथकाने तातडीने छापा टाकला। तपासणीत सुमारे 40,000 रुपये किमतीचे लाकूड अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे उघड झाले। या प्रकरणी इम्रान शेख यांच्याविरोधात वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे। दरम्यान मालेगाव चाळीसगाव रोडवर रात्र गस्ती दरम्यान करण्यात आलेल्या नाकाबंदीत अवैध लाकूड वाहतूक करणारी 3 वाहने पकडण्यात आली। या वाहनांमधील लाकूड व साहित्याची सुमारे 3.5 लाख रुपयांची किंमत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। जप्त केलेला सर्व मुद्देमाल लोणवाडे येथील वनपर्यटन केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आला आहे। ही संयुक्त कारवाई दक्षता पथकाचे प्रमुख वैभव हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागीय वन अधिकारी अजित साजणे यांच्या देखरेखीखाली पार पडली। या कारवाईत वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे। पुढील तपास मंडळ अधिकारी धनराज बागुल करत आहेत। अवैध वृक्षतोड व लाकूड वाहतुकीबाबत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि समाज माध्यमांद्वारे सातत्याने तक्रारी येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे। अशा तक्रारींची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। निसर्गप्रेमींनी या कारवाईचे स्वागत करत अशाच कठोर कारवाया सुरू राहिल्यास अनधिकृत वृक्षतोडीवर आळा बसेल असे मत व्यक्त केले आहे।